चला मॅचला सुरुवात करा प्लीज, थोडी घाई करा. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शानदार स्ट्रोक, चेंडू गेलाय सी मारेगा पार, चौकार. श्री बहिरीजन्नी गावदेवी चषक 2025 पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील ही महत्वपूर्ण मॅच. क्वार्टर फायनलचा हा सामना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी सुद्धा झाली. समीरच्या हातामध्ये चेंडू फेकला जातोय, तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. उद्या सुद्धा मजा असणार आहे, कारण उद्या ठीक सकाळी 8 वाजता पहिला चेंडू पडेल. त्यावेळेला ओम भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवली, त्यांच्यासमोर जयहनुमान क्रिकेट संघ सावरी गाव हे दोन संघ खेळतील. दुसऱ्या सामन्यामध्ये हो पायावरचा चेंडू लेग फ्लिक केलाय आणि फ्लिक करत असताना धावफलकाला क्लिक काढणारा अति सुंदर दर्शनीय षटकार, चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा. निखिलने मारलेत, माफ करा. आणि निखिलने ही फटकेबाजी करत असताना दाबाची लय लूट केले. आता शानदार डिलिव्हरी, वेगवान चेंडू गुडले स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने निघालाय. चेंडू येतोय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. 2 षटकांची मॅच आहे. एका बाजूला नारवली संघ आहे, दुसऱ्या बाजूला अडखळ संघ आहे आणि दोघांना ही मॅच जिंकायची आहे. जिंकल्यानंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि सेमीफायनलमध्ये गुडेकर संघासमोर 2 हात करायचे आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर आला. क्षेत्ररक्षक आहे तो अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग, फिल्डिंग चांगली, फेकी तितकीच चांगली आणि तोपर्यंत 2 धावा डाऊन कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती टीम नानवली या संघाच्या. डीजे डीजे थांबवतोय, डीजे थांबवतोय कारण उद्याच्या दिवसामध्ये दुसऱ्या गटामध्ये क गटामधील पहिली मॅच तिथे ठीक 12:30 वाजता श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोळी ब त्यांच्यासमोर जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी हे 2 संघ खेळतील. दुसऱ्या मॅचमध्ये क्रांती नवतरुण मित्रमंडळ टाकेडे विपक्ष बालमित्र क्रिकेट संघ लोकरवण हे 2 संघ खेळतील. ड गटामधील पहिली मॅच नवतरुण क्रिकेट संघ गणेश कोंड विपक्ष श्री केदारेश्वर क्रिकेट संघ माफरळ तरीबंदरवाडी हे 2 संघ खेळतील. तर ड गटमधील शेवटची मॅच काळभैरव क्रिकेट संघ कुडकी म्हसळा आणि त्यांच्यासमोर श्री आई चंडिका देवी आंगले हे 2 संघ खेळणार आहेत. मजा येणार आहे. ओव्हरऑल उद्याचा दिवस सुद्धा खूप चांगला असेल आणि तो दिवस चांगला असताना आजच्या दिवसामधून कोणता संघ फायनलसाठी पात्र होतोय ते आपण बघणार आहोत. 4 बक्षिसं आहेत, इथून जिंकाल तर बक्षिसासाठी पात्र व्हाल. गुडेगरशी 2 हात करण्यासाठी कोण तयार होणार आहे? पारंपरिक प्रतिस्पर्धी अडखळ की नानवली? बाहेरच्या दिशेने कटवणारा चेंडू, पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते आणि रेफर सुद्धा केलंय. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल.
19 धावा, लगातार 2 चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या रूपाने विकेट सॅक्रिफाईस करावी लागते सतीशला. ज्या 19 धावा बनल्या होत्या त्याला बॅक करण्यासाठी हे 3 चेंडू पुरेसे आहेत का, असा आता प्रश्न उभा राहिलाय. पुरेसे आहेत की नाही बघावं लागेल, कारण इथून येणाऱ्या 3 चेंडूवरती आता किमान 2 तरी मोठे फटके मारावे लागतील. संध्याकाळचं सत्र जरूर आहे, पण इथे धावा बनतात. या खेळपट्टीवरती खेळत असताना धावांची लयलूट येते, आपण या अगोदर पाहिलंय. सतीश बाद झाला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा निखिल. ओ हो क्या बात है, दीपेश लोखंडे इन्हीं का नाम है दोस्तों. काय जबरदस्त गोलंदाजी करतो. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कशी कमी होतीये किंवा कशी उसळी घेते समजायला मार्ग नाही असे फलंदाज म्हणतात. या अगोदर जे रोहायचे खेळाडू होते ते सुद्धा तेच विचार करत होते. आलेल्या मॅच जवळ म्हणजे धावफलक चांगलं सेट झाल्यानंतर त्यांना जो रोग लागला होता त्याच्यासाठी कारणीभूत होता दीपेश लोखंडे. पुन्हा एकदा यावेळेला अपरकट काढण्याचा प्रयत्न, चेंडू गलीमधून पाठवायचा प्रयत्न होता, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर पहिली एकचं रूपांतर 2 मध्ये केलं जरूर, परंतु चुकलाय. ये रन आया नहीं दिया है अशी काहीशी कहाणी आहे. का त्याचं कारण सुद्धा नक्कीच सांगेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलक धावा आहेत 22. 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु ही धाव घेत असताना नॉन स्ट्राईक एंडला थ्रो गेल्यामुळे निखिलला स्ट्रायकरवरती नाही येता आले. 3 धावा आतापर्यंत दीपेशने खर्ची केल्यात. ओ आणि यावेळेला यष्टी वरती चेंडू, एक धाव घेणं महागात पडलीये असं म्हणावं लागेल. आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकाची धावा 22 असताना 23चं लक्ष ठेवलंय अडखळ या संघासमोर टीम नानवली संघाच्या बाजूने. चला लगेच मैदानात दाखल व्हा नानवली, इतका वेळ नाहीये, अजून एक मॅच खेळवायची आहे. नानवली संघ मैदानात त्वरित दाखल व्हा प्लीज. आपण विचार करत राहू नका. 2 षटकांचा खेळ अजूनही आम्हाला या पुढची होणाऱ्या मॅच मध्ये करायचा आहे. चला फलंदाज पाठवा. मोठे मोठे क्रिकेट वीर आज जमलन या मैदानी, जमलन या मैदानी, आज जमलन या मैदानी. दांडी उडेल कोणाची बॅटिंग आता होईल लय तुफानी, होईल लय तुफानी, आता होईल लय तुफानी. ग्रामस्थ मंडल टिडे गावाचा पाठीमाय उसाऱ्यांचा, ग्रामस्थ मंडल टिडे गावाचा पाठीमाय उसाऱ्यांचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. थँक्यू 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 डीजे. चला गोलंदाजी मार्क वरती. चरण गोलंदाजी मार्क वरती आलाय. क्षेत्ररक्षण सजावलं गेलंय. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघाल पॉइंट मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे
आणि मिड ऑफला वाईडिश केलं, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने पाठवलंय, लॉंग ऑफ वाईडिश आहे. येस, चालू करा, काय हरकत नाही. गुडेगर संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबा. वाईडिश लॉंग ऑन सुद्धा आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, डीपमध्ये बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग एक लगावण्यात आलाय. इनफिल्डमध्ये थर्ड मॅन फाईन लेग या दोघांना लगावण्यात आले. आणि असं असताना गोलंदाजी मार्क तयार. पहिला बॉल दीपेश लोखंडेसाठी बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो, आणि यावेळेला चेंडू फसलाय, परंतु नो मॅन्स लँड. ओ, हातामध्ये येऊन चेंडू जर आपण बघितला तर निसटलाय आणि तिथं एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. ऐसे मौके बार बार नहीं मिलेंगे, हर बार नहीं मिलेंगे. इन मौकों को लपकना होगा. या संधीचं सोनं तुम्हाला करणं गरजेचं आहे जर मॅच जिंकायची असेल. नाही जर तुम्ही अशा प्रकारच्या कॅचना कन्वर्ट केलं तर मात्र अडचणी वाढतील. 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ न शिल्लक. रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु त्याच्यावरती कोणतीही सफलता नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसऱ्या इनिंगच्या ओ, पुन्हा एकदा हरकत. त्याच्यामध्ये बरकत किती. यष्टरक्षकाचं सुद्धा कौतुक करेल ज्या पद्धतीने त्यानं चेंडूला क्विक गॅदर केलं. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. 4 मध्ये 2. दीपेश लोखंडे अडचणीमध्ये. पाठलाग करायचा होता 23चा. ज्या दीपेशनं फक्त 3 धाबा खर्च केला, आता तोच दीपेश 3 धाबा काढून थांबतोय की काय असं वाटायला लागलंय. कारण त्यानं सुरुवातीचे 4 चेंडू खेळत असताना 3 डॉट त्याच्यामध्ये हाताळलेत. कौतुक आहे नानवलीच्या या चरणचं, ज्याने खरोखरच चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली आहे. 2 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. समोर, येस. हा माझा अंत नाही, जरी मी शांत राहिलो तरी, असं तो सांगतोय आणि चेंडूला पाठवून दिलं लॉंगरच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार. आता विषय सगळ्यांना एकच गोष्ट आणि एकच प्रश्न सतावायला लागलाय. काय पारंपरिक प्रतिद्वंद्वी एकमेकांसमोर बघायला मिळतील शेवटच्या मॅच मध्ये. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बीट आणि काम फिट. चेंडू निघून गेला. बॅकडो पॉइंट, सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. आमचा आयुष खूप चांगली स्कोरिंग सकाळपासून करतोय. कौतुक आहे आयुषचं. 1 न्यू मेंबर ऑफ DBN जो जॉईन झाला आजच्या दिवसामध्ये आणि खूप चांगली त्याने स्कोरिंग केली आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा झाल्यात त्या 12. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये धावांचा पाठलाग करायचा आता 12. 11. 6 मध्ये 11. गुडेगर संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबा. आलेला आहे, धन्यवाद. आणि या मॅच मधून जिंकणारा संघ नानवली किंवा अडखळ, जो कोणी जिंकेल त्याच्या कॅप्टनने न थांबता इथं टॉससाठी यायचंय. सूरज याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सकाळपासून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला कोणाच्या यश येणार हा प्रश्न सगळ्यांना सतावतो. आमचे बंटी कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करतायत. दुसऱ्या बाजूने आमचे शुभम सुद्धा खूप चांगली कामगिरी करतात. आणि आज स्वतः प्रवीण पाटील बाबू या स्पर्धेदरम्यान ॲज अ ऑपरेटर म्हणून बसलायत. या डिबेनचे सर्व आहेत आणि कौतुक आहे तुमच्या कामगिरीचं, ज्या पद्धतीनं तुम्ही टेलिकास्ट करताय. समोरच्या खेळाचा इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, परंतु मागे जाण्यासाठी तेवढी जागा नव्हती. चेंडू इनसाइड आउट मारत असताना पाठवलं लॉंगऑफच्या डोक्यावरून. 1 बाउंड, सीमारेखा पार. चौकार.
षटकाराने ही मॅच थोडीशी फिरली. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात आणि अशीच काहीशी कहाणी मैदानात आता चालू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत आणि ते सांगत असताना येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. 17 वरती जाऊन पोहोचले. आता 5 मध्ये सामना पहा. 6. ये क्या हुआ, ये क्या हुआ है आणि रेफर केलं गेलंय. पंच म्हणतात ठीक आहे चेक करूयात काय घडलंय. वाईड. येस इट्स वाईड. पाच 5. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक होते जवळ परंतु त्यांना थांबवता आलेलं नाहीये. चेंडू गेला सीमारेखा पार. येस आता एका दाब्याची गरज आहे. एका दाब्याची गरज असताना समीर महाडिक दहाडलाय. पाठवलंय चेंडूला सीमारेखा पार. षटकार. मॅच फिनिश. चला करण्याचा टॉस साठी या. गुडेगर विपक्ष अडखळ. दोन संघादरम्यानचे बॅटल आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. हार्ड लक नानवली. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. चरणच्या षटकामध्ये जवळपास या मॅच मध्ये येण्याचे आपण संकेत दिलेत परंतु तो षटकार आला आणि तिथून सगळी कहाणी बिघडली. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेल्या ज्या काही धावा आहेत त्या डोक्याला जास्त ताप देणारा